धन्यवाद रसिको. अशी टाळ्यांची साथ शेवटपर्यंत लागू दे. रसिको हो, सर्वप्रथम कोणतेही शुभ कार्य करायचे म्हटले तर सर्वप्रथम गणरायाची आराधना केली जाते आणि त्याच प्रकारे इथे सर्व देवांना हळवून त्यांना नमन सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर गण सादर करण्यात येणार आहे. गण असा आहे की ज्या भगवान परशुरामांनी समुद्र तीरावर बाण छेदून ही स्वर्गावर सुद्धा कोकण भूमी निर्माण केली असे भगवान परशुराम आपले आद्य आराध्य दैवत श्री शंभू महादेवांची भेट घेण्यासाठी जात असतात आणि ही भेट घेण्यासाठी जात असताना पार्वती पुत्र गणेश हा त्यांचा मार्ग रोखतो, त्यांना प्रवेश नाकारतो आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध होऊन त्या युद्धाचे परिणाम काय होतात आणि आपल्या लाडक्या गणरायाला कोणत्या नवीन वराची प्राप्ती होते हे आम्ही गणाच्या माध्यमातून दृश्य रूपाने आपल्या समोर सादर करत आहोत. लक्ष असू द्या. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. भाऊदेवी माते की जय. वाघसाई माते की जय. पहिले नामान बोल माझे नामान बोल
पुत्र
परशुराम चरणी
मथुरेचा राजा कंस याने भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक दैत्य त्या गोकुळात पाठवले आणि त्यापैकीला एक अरिष्टासूर नामक दैत्य या गोकुळावर चाल करून येत आहे. तो दैत्य कोणते रूप घेऊन त्या गोकुळात येतो आणि भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे त्या दैत्याचा वध करतात हे आम्ही गौरवणीच्या माध्यमातून दृश्य रूपाने सादर करत आहोत. तत्पूर्वी तुरेवाले संगमेश्वर उगवता तारा समीर रामबाडे यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी 201 रुपये माणूस पारितोषिक मिळालेला आहे. मंडळ त्यांच्या आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्य पहाटे छाया पावी हरी किरणे अंगणी धुंद पहाटे छाया पावी हरी किरणे अंगणी वृंदावने छेडी बाजारी जागे जागे सारे Thank you.
Bye.
सन्माननीय संदीपजी सावंत व
यांच्याकडून खास जाटी बिबट्यासाठी 201 प्रकार दोषी आलेला आहे. तसेच संजय गावडे यांच्याकडून सुद्धा सावित्री सत्यवानाशी विवाहबद्ध होते आणि त्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर यमराज सत्यवानाचे प्राण हाणण्यासाठी येतात. परंतु त्या यमाला आपल्या वचनामध्ये गुंतवून ती सावित्री कशा प्रकारे आपल्या पतीचे प्राण परत घेऊन येते हे आम्ही कथेच्या माध्यमातून दृश्य रूपाने सादर करत आहोत. लक्ष असू द्या. सत्यवान सावित्रीची सत्यकथा. अशोपती
Oh,
गावणे सन्माननीय मोहन गावणे गाव